नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BYK कनिष्ठ महाविद्यालयाच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी सुप्रिया श्यामसुंदर शुक्रे तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण ऐसी अक्षरे रसिकी या संत ज्ञानेश्वर लिखित ओव्या अभ्यासणार आहोत. मराठी साहित्याला संत वाङ्मयाची मोठी परंपरा लाभली आहे. संत काव्य हे अधिक संवेदनशील व हृदयस्पर्शी आहे, कारण त्याला अनुभवाची किनार लाभली आहे. संत परंपरेतील अनेक संत कवी व कवयित्रींनी आपले दैनंदिन व्यवहार सांभाळत वाङ्मयाची निर्मिती केली आहे. अशाच या संत परंपरेतील संत ज्ञानेश्वर यांच्या मराठी भाषेची थोरवी सांगणाऱ्या ओव्या आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण संत ज्ञानेश्वर यांचा थोडक्यात परिचय अभ्यासू. संत ज्ञानेश्वर पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इसवी सन 1275 आपेगाव पैठण येथे झाला. तर संत ज्ञानेश्वर यांनी इसवी सन 1296 संजीवन समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, तर तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचे कार्य शिखरावर नेले. म्हणून संत बहिणाबाईंनी आपल्या अभंगात म्हटले आहे की, ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासी कळस. संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील प्रसिद्ध संत, प्रज्ञावंत, तत्वज्ञ, अलौकिक प्रतिभावान संत कवी होते. त्यांनी सर्व जगाला सन्मार्गाचा संदेश दिला. त्यांच्या ज्ञानेश्वरी या अद्वितीय ग्रंथात तत्वज्ञान, आत्मविचार, आत्मसाक्षात्कार, काव्यसौंदर्य, कल्पना वैभव व रसाळपणा ही वैशिष्ट्ये आढळतात. त्यांच्या इतर रचनांमध्येही तत्वज्ञान, भक्ती व काव्य यांचा अपूर्व असा त्रिवेणी संगम आढळतो. त्यांच्या अजोड काव्यरचनांमधून त्यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. अतुलनीय गुरुभक्ती, अपरिमित करुणा, संवेदनशील मातृहृदय, अव्याहतपणे वाहणारा रसिकतेचा झरा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे त्यांच्या साहित्यकृतीमध्येही सापडतात. तर अशा प्रकारे आपण संत ज्ञानेश्वर यांचा थोडक्यात परिचय अभ्यासला. यानंतर आपण संत ज्ञानेश्वरांची ग्रंथ संपदा बघूया. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंगगाथा ही संत ज्ञानेश्वर यांची ग्रंथ संपदा आहे. ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वरांचा मौल्यवान व अजोड ग्रंथ आहे. भगवद्गीतेवरील भाष्य करणारी ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका ही रचना त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी लिहिली. मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या या अद्वितीय रचना मराठी संत वाङ्मयाचा अमूल्य ठेवा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत, तत्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. अध्यात्म आणि तत्वज्ञान विषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून निर्माण केला. विद्यार्थी मित्रांनो, आजवर आपण मराठी साहित्य प्रकारातील
काव्य प्रकारांचा अभ्यास केला. त्यात प्रामुख्याने अभंग, भारुड, लोकगीत, भक्तिगीत, संतकाव्य, निसर्गकाव्य, प्रेमकाव्य इत्यादी अभ्यासले. मराठी काव्यामधील ओवी हा एक छंद आहे. ऐसी अक्षरे रसिकी या संत ज्ञानेश्वर लिखित मराठी भाषेची थोरवी सांगणाऱ्या ओव्या आहेत. म्हणूनच ओवी हा काव्य प्रकार समजून घेणे गरजेचे आहे. ओवीचे साधारणपणे 2 प्रकार आहेत: ग्रंथांमधील ओवी व लोकगीतातील ओवी. ग्रंथांमधील ओव्यांना साहित्यिक मूल्य असते, तर लोकगीतातील ओव्यांना भावनेची किनार असते. लोकसाहित्य आणि विशेषतः महिलांच्या आयुष्यात ओवी या काव्य प्रकाराला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. ओवी या काव्य प्रकाराचा उगम वैदिक व अनुष्टुप छंदात आढळतो असे मानले जाते. महाराष्ट्रातल्या स्त्रिया कांडण व दळण करताना ओव्या गातात. ओवीत साधारणपणे 2, 3, 3.5 किंवा 4 चरणेही असतात. ओव्या हा महिलांच्या आस्थेचा विषय मानला जातो. ऐसी अक्षरे रसिकी यात संत ज्ञानेश्वरांनी ओव्यांच्या माध्यमातून भाषेविषयीची आंतरिक आस्था मर्मस्पर्शी शब्दात व्यक्त केली आहे. ग्रंथातील ओव्या लिखित स्वरूपात प्राप्त होतात, मात्र लोकगीतातील ओव्या मौखिक असल्याने त्या मौखिकरित्याच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त होतात. प्रत्येक पिढी ही पुढच्या पिढीला हा वारसा देत असल्यामुळे लोकगीतातील ओव्या लेखी स्वरूपात फारशा कुठे मिळत नाही. ग्रंथातील ओवीचे एक उदाहरण बघूया. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, पावे उत्तम गती श्रवण मात्रे. लोकगीतातील एका ओवीचे उदाहरण बघूया. पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, तुळशी खाली राम पोथी वाचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ओवी हा काव्य प्रकार आपण अभ्यासला. यानंतर आपण या कवितेची मध्यवर्ती संकल्पना अभ्यासूया. ऐसी अक्षरे रसिकी या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त केला आहे. अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयी गौरवोद्गार काढले आहे. आपल्या शब्द सामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीतून अमृताशीही पैंज जिंकणारे अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन. मराठीचे अपरिमित शब्द सामर्थ्य, अभिव्यक्तीची कसब व शैली, मराठी भाषेची परिणामकारकता या सर्वांचा अभिमान वाटावा अशा श्रवणीय ओव्यांची रचना या काव्यात दिसून येते. अशा या ओव्या म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी जणू पर्वणीच आहे. या रचनेतील एक एक ओवी हे मराठी भाषेचे अतुलनीय सौंदर्य व अपरिमित सामर्थ्य दर्शविणारे आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, या ओव्यांची आपण मध्यवर्ती संकल्पना अभ्यासली. आता आपण एका एका ओवीचे रसग्रहण करूया. माझा मराठाची बोलू कौतुकी, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिकी मिळवीन. ऐसी अक्षरे रसिकी या ओव्यांचे रचनाकर्ते संत ज्ञानेश्वर असून या ओव्या श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातून घेतलेल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे सामर्थ्य इथे व्यक्त केले आहे.
माऊली म्हणतात, सर्व इंद्रियांना तृप्त करणारे ब्रह्मरसाने युक्त असे रसाळ बोल मी निस्वार्थी श्रोत्यांसाठी सादर केले आहे. आत्मप्रकाशाच्या उजेडात स्वानुभवाच्या आधारे या बोलांचा रसास्वाद तुम्ही घ्यावा, अशी विनंती ते रसिकजनांना करू पाहतात. ज्ञानेश्वरांना मराठी भाषेविषयी अत्याधिक आपुलकी व आस्था आहे. ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या शब्दसामर्थ्यावर निरतिशय विश्वास आहे. मराठी भाषेच्या शब्दसामर्थ्यावरील विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीतून अमृतातेशीही पैंज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन. अशी रसभरली शब्दमाळा मी गुंफेन. माझे बोल शुद्ध प्राकृत आहेत, परंतु ते प्रतिज्ञेने सहज अमृतालाही जिंकतील अशा गोड अक्षरांनी मी सांगेन. या ओव्यांमधील आपण शब्दार्थ अभ्यासूया. बोलू म्हणजे बोल, ऐसी म्हणजे अशी, अमृतातेही म्हणजे अमृताशीही, मिळवीन म्हणजे मिळवीन. यानंतर पुढील ओवी. जिये कोवळी केचेनी पाडे, दिसती नादींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे, जयाचेनी. मराठी भाषेची थोरवी गाताना संत ज्ञानेश्वर म्हणतात की, माझ्या मराठी भाषेचे शब्द नादब्रह्माहूनही अधिक कोवळे, मधुर, श्रवणीय व सारगर्भित आहेत. म्हणजेच या शब्दांची कोवळीक नादब्रह्माहूनही अधिक रंगतदार आहे. माझ्या मराठी भाषेच्या शब्दांच्या सुवासिकतेपुढे साक्षात परिमळही म्हणजे सुगंधही फिका पडेल. त्या लोकांच्या मृदूपणाने सप्तस्वरांपासून निर्माण होणारा आनंदही कमी भासेल, किंबहुना त्यांच्या छंदाने सुवासालाही कमीपणा येईल. या ओव्यांमधील शब्दार्थ. कोवळी केचेनी म्हणजेच कोवळेपणाचे, पाडे म्हणजे तुलनेत, नादींचे याचा अर्थ नादब्रह्म, परिमळ म्हणजे सुगंध किंवा सुवास, बीक म्हणजे बळ, मोडे म्हणजे सामर्थ्य नाहीसे होते, वेधे म्हणजे लक्ष आकर्षून घेणे. पुढील ओवी. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेक. संत ज्ञानेश्वर या ओवीत मराठी भाषेच्या रसाळपणाची, कर्णमधुरतेची थोरवी वर्णन करताना म्हणतात की, माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे, तिच्यात इतके माधुर्य व गोडवा भरलेला आहे की त्या रसाळपणाचे प्राशन करण्यासाठी कानांना देखील जिव्हा फुटतील. म्हणजेच मराठी भाषेचे माधुर्य व तिचा गोडवा प्राशन करण्यासाठी कान जिव्हेचे रूप घेतील, कर्णेंद्रिये रसनेत परिवर्तित होतील. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, तर मराठी भाषेचा गोडवा श्रवण करण्यासाठी ती जणू जिभेचे रूप घेऊन भाषेच्या गोडव्याचा आस्वाद घेण्यासाठी आसुसलेले असतील. या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे. यातील शब्दार्थ. श्रवणींची म्हणजे कानांची, जिव्हा म्हणजे जीभ, कळंबा म्हणजे कलह किंवा भांडण.
पुढील ओव्या. सहजे शब्दू तरी विष श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसो आमुचा, घ्राणासी भाओ जाय परिमळाचा, हा तोची होईल. ज्ञानेश्वर माऊली पुढे असे म्हणतात की बोले इंद्रिये लाभे कळंबा एकमेका. म्हणजे काय, तर मराठी भाषेचे शब्द ऐकण्यासाठी सर्व इंद्रिये इतके आसुसलेले असतील की जणू ते एकमेकांची जागा घेऊन एकमेकांशी भांडत असतील. गोडीच्या आशेने कानालाच जिव्हा फुटतील व इंद्रिये आपापसात भांडण करू लागतील. विद्यार्थी मित्रांनो, ही इंद्रिये आपापसात का भांडतील याचे कारण सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, ऐकणे हा कानांचा विषय आहे, तर रसास्वादन करणे हा जिव्हेचा विषय आहे. मात्र कानांशी भांडण करताना जीभ असे म्हणेन की या शब्दरूपी रसाचे प्राशन करण्याचा अधिकार माझा आहे, किंबहुना हा शब्दरूपी रस माझा आहे, त्याचा आस्वाद मी घेईन. तर नाकाला वाटेल की हे बोल सुगंधी आहे, त्यामुळे या बोलाचा सुगंध व त्याचा आस्वाद मी घेईल. अशा प्रकारे कान, नाक व जिव्हा यात कलह निर्माण होईल. शब्दविषय सहज पाहिले तर कानाचा आहे, परंतु जीभ हा रस आमचा आहे असे म्हणेन व नाकालाही हा आमचा गंध विषय आहे असा भास होण्याचे कारण म्हणजे मराठी भाषेची अवीट गोडी आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, सहजे शब्दू तरी विष श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसो आमुचा, घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. यातील शब्दार्थ, सहजे म्हणजे सहसा किंवा सामान्यतः, विषो म्हणजे विषय, रसना म्हणजे जीभ, घ्राणासी म्हणजे नाकाला. पुढील ओळी. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची आहे. ऐसे अक्षरे रसिके यातील पुढच्या ओवीत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की, अहो आश्चर्य, किती हे नवल. या शब्दांचे सौंदर्य पाहून डोळेही तृप्त होतील, डोळ्यांचीही तृष्णा तृप्त होईल. मराठी भाषेतील हे बोल म्हणजे शब्द व भाव यांच्या दरम्यानचे रेखेची वाहणी आहे, जी पाहताना आसुसलेले डोळे तृप्त होतात, डोळ्यांचे पारणे फिटते. संत ज्ञानेश्वर पुढे असे म्हणतात, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. म्हणजेच मराठी भाषेतील शब्द जणू रूपसौंदर्याची खाणच आहे. ही रूपसौंदर्याची खाण डोळ्याने पाहून अनुभवण्याची गोष्ट आहे. यापेक्षा आणखी नवल ते कोणते की बोलण्याची नुसती सरणी पाहून डोळे तृप्त होतील आणि त्यांना असे वाटू लागेल की हे बोल नसून प्रत्यक्ष रूपाची खाणच निर्माण झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मातृभाषेचा सौंदर्यवादी दृष्टिकोन केवळ संत ज्ञानेश्वरांकडे असू शकेल. मराठी भाषेची अशी थोरवी कोणी वर्णन केली का, तर केली, पण इतके बारकावे, इतके कंगोरे व भाषेचे असं शब्द व रूप सौंदर्य खचितच कोणी वर्णन केले असेल. या ओवीतील शब्दार्थ अभ्यासूया. धणी म्हणजे तृप्ती, खाणी म्हणजे खाण. पुढील ओवी.
जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे. बोलू भुजाही आविष्करे, आलिंगावया. संत ज्ञानेश्वर पुढे म्हणतात की मराठी भाषेची ही शब्द व रूप सौंदर्याची खाण मुखावाटे बाहेर पडेल, म्हणजे जेव्हा वाणी वाटे हे संपूर्ण पद अभिव्यक्त होईल, तेव्हा मनही त्याच्याकडे धाव घेईल. तर भाषेचे हे अभिव्यक्ती सौंदर्य बघून भुजा देखील त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे सरसावतील. बोलू भुजाही आविष्करे, आलिंगावया. जेव्हा शब्द जुळून शब्दांच्या या अनुपम सौंदर्यातून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल, तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मनच बाहेर निघेल. शब्दरूपी सौंदर्याचे खाण अनुभवण्यासाठी मनाची झालेली आतुरता वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तेथे मनचे धावे बाहिरे. इंद्रियांना मागे टाकून बाहेर पडणारे हे मन आपले बाहू उभारून त्या वाक्याला आलिंगन देण्याला धावेल. विद्यार्थ्यांनो, या ओव्यांच्या माध्यमातून भाषेविषयीची इंद्रियांची व्याकुळता व मनाची अधीरता संत ज्ञानेश्वरांनी अतिशय समर्पक शब्दात वर्णन केली आहे. या ओवीतील शब्दार्थ: उभारे म्हणजे अभिव्यक्त होणे, बाहिरी म्हणजे बाहेर, भुजा म्हणजे हात, आविष्करे याचा अर्थ तयार होतात किंवा सरसावतात, आलिंगावया म्हणजे मिठीत किंवा कवेत घेण्यासाठी. पुढील ओवी: ऐशी इंद्रिये आपुला लिया भावी, झोंबती परितो सरिसे पणेंची बुझावी. जैसा एकला जग चेववी सहस्र करून. संत ज्ञानेश्वर पुढे म्हणतात, इंद्रियांची ही अधीरता रसाळ शब्दांचा आस्वाद घेण्यासाठी परस्परांशी चाललेली चढाओढ, भांडणे चालूच राहतील. मात्र ज्याप्रमाणे एकटा सूर्य आपल्या सहस्र रश्मींनी संपूर्ण जगाला जागृत करतो, प्रकाशित करतो, तृप्त करतो, त्याचप्रमाणे हे रसाळ, मधाळ, मर्मस्पर्शी बोल सर्व इंद्रियांना जागृत करतील, आत्मप्रकाश देऊन त्यांना तृप्त करतील. विद्यार्थी मित्रांनो, इंद्रियांची आपापसातील भांडणे बघून ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, सर्व इंद्रिये आपापल्या धर्माप्रमाणे त्या बोलाला झोंबतील, परंतु तो शब्दही सहस्ररश्मी म्हणजे सूर्याप्रमाणे, म्हणजे जसा सूर्य सर्व जगाला समसमान प्रकाश बहाल करतो, तसेच मराठी भाषेचे हे सारगर्भित शब्दही सगळ्यांना सारखेपणाने शांत करतील. ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाच्या व्यवहाराला प्रवृत्त करतो, त्याचप्रमाणे मराठी भाषेचे हे शब्दरूपी सूर्य सर्व जगाच्या व्यवहाराला प्रवृत्त करतील. या ओवीतील शब्दार्थ: आपुला लिया म्हणजे आपापल्या, भावी म्हणजे हेतू किंवा उद्देश किंवा अर्थ, झोंबती म्हणजे भांडतील, सरसेपणेची म्हणजेच सारखेपणा किंवा साधर्म्य, चेववी म्हणजे चेतवणे किंवा जागे करणे, बुझावी म्हणजे समाधान करतो, सहस्र करो म्हणजे सहस्ररश्मी सूर्य
1000 हात असणाऱ्या सूर्यदेवासाठी हे संबोधन कवी वापरतात. पुढील ओवी. तैसे शब्दांचे व्यापकपण देखिजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणींचे. मराठी भाषेच्या सामर्थ्याचे थोरवी वर्णन करताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मराठी भाषेच्या शब्दांची व्यापकता अनन्यसाधारण आहे. या शब्दांचे सामर्थ्य अफाट आहे. भाव गुण जाणणाऱ्या व्यक्तींना या शब्दांमध्ये मनोवांछित इच्छा कामना क्षणार्धात पूर्ण करणाऱ्या चिंतामणींचे गुण आढळतात. संत ज्ञानेश्वर म्हणतात, या भाषेच्या शब्दांची व्यापकता अलौकिक आहे. जो व्यक्ती या शब्दांचा अर्थ व या शब्दांची अलौकिकता जाणण्याचा प्रयत्न करील त्याला शब्दांच्या ठिकाणी प्रत्यक्ष चिंतामणीचे गुण आढळतील. या ओवीतील शब्दार्थ अभ्यासूया. भावज्ञ म्हणजे भाव गुण जाणणाऱ्यांना. चिंतामणीचे म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारा एक काल्पनिक मणी किंवा दगड. गणपतीचे हे एक नाव आहे. पुढील ओवी. हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. संत ज्ञानेश्वर माऊली मराठी भाषेच्या या असीम सौंदर्याने व व्यापकतेने भारावून पुढे म्हणतात की कैवल्य रसाने युक्त अशा रसाळ बोलांनी भरलेली ही ताटे निस्वार्थी वृत्तीच्या श्रोत्यांसाठी मी वाढली आहे. म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, तर मराठी भाषेच्या अतुलनीय शब्दसंपदेने नटलेली ही ग्रंथरूपी ताटे, ही अमृततुल्य ग्रंथ संपदा मी निस्वार्थी वृत्तीच्या निष्कामी लोकांसमोर मेजवाणीच्या रूपाने सादर केली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्या बोलांची शब्दांची मुठाल्ली ताटे बनवून अर्थात शब्दांच्या सहाय्याने संपन्न व समृद्ध अशी ग्रंथरचना निर्माण करून त्यात मोक्षरस वाढून मी ही ग्रंथसंपदा निर्लोभी व निस्वार्थी लोकांसाठी अर्पण केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका लिहिणारे आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी घेणारे हे अफाट दैवी सामर्थ्य लाभलेले असून देखील शब्दांप्रती ग्रंथाप्रती व एकूणच ज्ञानाप्रती असलेली त्यांची ही लीनता विनयशीलता वाखाणण्याजोगी आहे. इतके अतुलनीय ग्रंथ निर्मितीचे सामर्थ्य असून देखील संत ज्ञानेश्वरांच्या हृदयाला अहंकाराचा अभिमानाचा लेश मात्रही स्पर्श झालेला नव्हता. हीच सत्प्रवृत्ती आपल्या अंगी बाणवणे हे या रचनेचे मूळ आहे. या ओवीतील शब्दार्थ अभ्यासूया. कैवल्य जीवाशिवाचे ऐक्य किंवा सायुज्य. ओगरिली वाढलेली आहे. प्रतिपत्ती म्हणजे मेजवाणी. निष्काम म्हणजे निस्वार्थ. पुढील ओवी. आता आत्मप्रभा निच नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियात ते चोळणी जेवी, तयासीची फावे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आता नित्य नवीन आत्मप्रकाशाची ठाणदेवी करून म्हणजेच आत्मप्रकाशाच्या उजेडात जो व्यक्ती इंद्रियांच्या नकळत या रसाळ शब्दांनी भरलेल्या
कैवल्य रसयुक्त अन्नाचे सेवन करेल त्यालाच याचा लाभ होईल. म्हणजेच त्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. संत ज्ञानेश्वर म्हणतात की शब्दरूपी ताटांनी सजलेल्या या ग्रंथसंपदेसाठी, या मेजवानीकरिता आत्मप्रकाशाची आवश्यकता आहे. या उजेडाकरिता नित्य नवी अशी आत्मज्योतीचे ठाणदिवी करून त्या उजेडात जो इंद्रियांना नकळत मोक्षरसाचे सेवन करविल त्यालाच तिची प्राप्ती होईल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, शब्द सौंदर्य लिहून समृद्ध झालेली ही ग्रंथसंपदा आपल्याला आत्मज्ञानाचा साक्षात्कार करविते. कैवल्य रसाने युक्त ही ग्रंथसंपदा दुर्लभ अशा मोक्षरसाची प्राप्ती करून देते. या ओवीतील शब्दार्थ अभ्यासूया. आत्मप्रभा म्हणजे आत्मप्रकाश, नीच नवी म्हणजे नित्य नूतन, ठाणदिवी म्हणजे लाकडी समय किंवा प्रकाशाचे साधन, आवे म्हणजे आढळतात. पुढील ओवी. एथ श्रवणाचेणी पांगे विण श्रोतया हो आवे लागे, हे मनाचेनी निजांगे भोगी जे गा. संत ज्ञानेश्वर माऊली पुढे असे म्हणतात की शब्द सौंदर्याने नटलेली ही ग्रंथसंपदा अनुभवण्यासाठी, त्यातील बोल अनुभवण्यासाठी फक्त इंद्रियांचा आधार घेता येणार नाही. म्हणजे हे शब्द तुम्हाला श्रवणेंद्रियांशिवाय अनुभवावे लागतील. निव्वळ निरूपण ऐकण्यापेक्षा स्वानुभवाच्या आधारे तुम्हाला या शब्दातील रसाचा, अर्थाचा बोध करून घ्यावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी अत्यंत समर्पक बाब या ठिकाणी उलगडून दाखवली आहे. ग्रंथसंपदेची मेघ उलगडून दाखवताना माऊलींनी म्हटले आहे की केवळ एखादा ग्रंथ हातात घेऊन तो डोळ्यांनी वाचणे किंवा एखाद्या निरूपणातून तो ग्रंथ अभ्यासणे याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपले अंतःचक्षु उघडून त्या ग्रंथातील, शब्दातील, शब्दांच्या पलीकडले ज्ञान अनुभवाच्या माध्यमातून आत्मसात करणे. वाचणे, ऐकणे व आत्मसाक्षात्कार यातील अंतर ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केले आहे. हे मनाचे निजांगे भोगी जे गा. ग्रंथसंपदा ही वरवर वाचण्यासाठी नसून अंतःकरणपूर्वक अनुभवण्याची बाब आहे. निव्वळ निरूपणापेक्षा स्वानुभवाद्वारे शब्दाचा अर्थबोध करण्यावर या ओवीत भर देण्यात आला आहे. या ठिकाणी श्रवणाचे साधन जे कान आहे ते टाकून देऊन श्रोत्यांनी मनाने व अंतःकरणपूर्वक शब्दांचा उपभोग घ्यावा असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. यातील शब्दार्थ अभ्यासूया. पांगे म्हणजे उत्कट इच्छेने, वीण म्हणजे आश्रय सोडून, निजांगे म्हणजे स्वतः जातीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी वरील 11 ओव्यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या अपरिमित सौंदर्याची, सामर्थ्याची व व्यापकतेची थोरवी समर्पक शब्दात गायली आहे. यानंतर आपण या ओव्यांच्या शीर्षकाची समर्पकता अभ्यासूया. ऐसी अक्षरे रसिके या संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यात मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे. अमृताहूनही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची आपुलकी, भावना यांची थोरवी या ओव्यांमध्ये गायली गेली आहे. माझ्या मराठी भाषेतून
अमृतातूनही पैंज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन, असा सार्थ विश्वास संत ज्ञानेश्वरांनी या ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. अमृताशीही पैंज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे निर्माण करीन म्हणजेच ऐसी अक्षरे रसिकी असे शीर्षक ज्ञानेश्वरीतील या संग्रहित ओव्यांना देण्यात आले आहे. या रसाळ ओव्या म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी मोक्षरसाने ओतप्रोत भरलेली ग्रंथसंपदेची ताटे आहेत. मराठी भाषेतील सामर्थ्यशाली शब्दांना सहस्ररश्मी अर्थात सूर्याची उपमा देण्याची अलौकिक कल्पना संत ज्ञानेश्वर माऊलींसारख्याच ज्ञानगभस्तीलाच सुचू शकते. मराठी भाषेतील एक एक शब्द म्हणजे जणू स्वयंप्रकाशित सूर्य आहे. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य संपूर्ण सृष्टीत चैतन्य निर्माण करतो, सृष्टीचे परिचलन करतो, सर्वांना समसमान प्रकाश देतो, त्याचप्रमाणे मराठी भाषेतील शब्द देखील आहेत जे सर्व रसिक श्रोत्यांची तृष्णा शमन करू शकते. या सर्व स्पष्टीकरणावरून असे लक्षात येते की या ओव्यांना देण्यात आलेले ऐसी अक्षरे रसिकी हे शीर्षक सर्वार्थाने समर्पक आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, ऐसी अक्षरे रसिकी या संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांच्या माध्यमातून शतकानुशतकांपासून असलेले मराठी भाषेचे शब्दसामर्थ्य, ग्रंथसंपदा, भाषेतील शब्दमाधुर्य, नादमाधुर्य अनुभवले. संत ज्ञानेश्वरांनंतर मराठी भाषेची थोरवी अनेक कवी व लेखकांनी शब्दात व्यक्त केली, पण अमृताशी ही पैंज जिंकणारी मराठी भाषेची अशी महत्ता केवळ विलक्षण. संत ज्ञानेश्वरांच्या या ओव्या म्हणजे झाले बहु होतील बहु परी या समहा या पंक्तींना साजेसे आहे. भाषेचे असे वर्णन, अशी अलौकिक अभिव्यक्ती पुन्हा होणे नाही. मी आशा करते विद्यार्थी मित्रांनो, या ओव्यांचे अंतःकरणपूर्वक रसस्वादन आपण केले असते. या ओव्यांचा अर्थबोध आपणास झाला असेल. पुढील भागात नवीन घटकासह पुन्हा भेटू. तोवर विराम. धन्यवाद.